अबे साले कर गया हूँ। आणि गोव्याच्या या किनाऱ्यावर स्कूटर झाला। कौन से बीच पे जा रहे हैं हम लोग? अश्विन बीच। मस्त दिसतं है। एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला बघायला मिळाली आहे। हे जे काही इकडचं पाणी आहे ते कुठून तरी त्या साईडने वरती जातंय आणि आता रिटर्न येऊन परत असं छोटंसं एक नाल्या टाइप तयार झालंय आणि हे परत समुद्रात जातंय। ये कहाँ से आता है भाई अमित भाई? कैसे आता है इसका एक ब्रांच उधर से आता है, फिर से घूम के वापस आता है। ओके कहाँ से अच्छा, जमा रहता है फिर फर्स्ट टाइम देखा है मैंने ऐसा कुछ। बहुत जगह आगे अगर आप शिवरवाड़ा जाओ तो वहाँ भी अच्छा, बहुत अच्छी जगह है। तर याचं म्हणणं आहे की हे पाणी वाढेल पण काही सांगता नाही येत, त्याच्यामुळे आपण इथूनच रिटर्न होतो। मित्रांनो, आपल्याकडे गोवासारखी निसर्गाची अमूल्य देणगी आहे। सुंदर समुद्र किनारे, शांत वातावरण, अप्रतिम सूर्यास्त, पण आपणच कधी वेळ काढून त्याचा आनंद घेत नाही। आणि दुसरीकडे परदेशातून येणारे हे लोक मात्र इथे येऊन प्रत्येक क्षण आणि क्षण जगतात, निसर्ग अनुभवतात, रिलॅक्स होतात, लाईफ एन्जॉय करतात। थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे सुविधा आहेत पण त्याची कदर कमी आहे। डॉल्फिन ट्रिप आहे ऑर्गनाईज केलेली आणि उभेट त्यांना विचारतो की किती चार्जेस आहे काय वगैरे। बीचवर बैल काय करतो माहिती नाही, इथे तगड़ा है एकदम। फाइटिंग होता है क्या? कहाँ पे होता है? सुना है खाली देखण्यासाठी मिळेल। दादा फाइटिंग होते कुठे? की दूरवर पसरलेला समुद्र हा अवखळ सागरी किनारा, मनात साठलेला एकांत हा सांगे जीवनाचा खेळ सारा। मित्रांनो, इंस्टाग्रामवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेंझी आपला फेरफटका चालू असताना काही बॅग्स मध्ये कचरा टाकलेला दिसला आणि व्यवस्थित बांधून ठेवलेला दिसला। त्याच्यावरनं मी उबेदला विचारला, त्याने काय सांगितलं बघा। अभी तो बहुत ज्यादा क्राउड होता होगा ना यहाँ पे? ये शाम वाली जगह है, यहाँ पे लोग आके अपना जो भी परफॉर्मेंस होता है उनका, जैसे फायर शो हो गया, अच्छा, जैसे कोई अपना एक्टिविटीज करता है, कोई भी यहाँ पे ड्रम्स बजाते हैं लोग, यहाँ पे फायर शो भी करते हैं। ये काफ़ी बड़ी जगह है और आप देखिए यहाँ पे शाम को बहुत सारे लोग होते हैं। जिस हिसाब से ये गंदा होना चाहिए नहीं है, क्योंकि यहाँ पे जितने भी लोग बैठते हैं बहुत ही अच्छे तरीके से बैठते हैं। जो भी वो अपना वेस्ट होता है वो शाम को वापस लेके जाते हैं। कोई छोटी मोटी चीज़ें रहती है तो ये वो लोग हैं जिनके पास सिविक सेंस नहीं होता है, तो ऐसा चीज़ नहीं होना चाहिए। स्पेशली हमारे इंडियन भाई यहाँ पे आते हैं, बैठते हैं, वो छोड़ के चले जाते हैं, बिल्कुल गलत बात है, ऐसा नहीं होना चाहिए। जो भी आप अपना कैरी करते हो प्लास्टिक वगैरह वो सब वापस लेके वहाँ पे थ्रेश लगे, वहाँ पे वो देखे ये लोग पी के अपना सब यहाँ पे है, गवर्नमेंट ने रखा हुआ है, वो लोग क्लीन करके लेके जाते हैं। ऐसा नहीं है, यहाँ पे लोग सुबह आके सफाई होती है, लेकिन जब आप खुद से भी करोगे तो उनके ऊपर भी प्रेशर कम पड़ेगा, बीच ज़्यादा से ज़्यादा क्लीन रहेगा। प्लास्टिक आप देखिए कितना गंदा लगता है, लोग मेडिटेशन करते हैं, ये प्लास्टिक की बोतल पड़ी हुई है। यहाँ पे फॉरेनर आके आप बिलीव नहीं करोगे, सुबह अपना बैग लेके आते हैं, उसमें पूरा बैग भर भर के प्लास्टिक लेके जाते हैं यहाँ से, भी कचरा, दूसरों का कचरा। और हम लोग अगर कोई बोतल उठाएंगे हमें ये लगेगा शायद भाई मैं तो छोटा काम कर रहा हूँ, मैं इससे छोटा बन जाऊंगा, लेकिन ऐसा कुछ आपण हेल्प केली होती, ते लोकांनी आता आणलेला इकडे मासे। भेटला भरपूर? हा दादा, निसर्गाने आपल्याला जे काही हे दिलं आहे, एवढे चांगले बीचेस, एवढे चांगले माउंटेन्स आणि एवढं चांगलं नेचर आपल्याला जे आहे त्याचं आपण काही काही संवर्धन केलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वच्छ ठेवल्या पाहिजे। एक घाण करणं, हे बघा प्लास्टिक अँड ऑल, ते बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की इंडियन्सच हे सगळं करतात, फॉरेनर्स पण त्यांचे जे काही कचरा असेल सगळा एका बॅगमध्ये पॅक करून ते कचऱ्याचे असे डबे आहेत ते आणून टाकतात, पण आपली लोक करत नाही। हे सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं। गेला बेंझी, हे आपला मित्र जो आहे कार्तिक, त्याचे डॉग्स आहेत बेला आणि बेंझी। तर मलाही कळत नाहीये नेमकं बेला कोण आहे आणि बेंझी कोण आहे।
पण एक मेल, हा ही बेला आहे, ही बेला आहे, बेला 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 बेंझी आहे, पिंक वाली बेला आहे. हॉस्टेलच्या बाजूलाच हेअरकट पण करून घेतला. फॉलो आणि सबस्क्राईबचं लक्षात ठेवा. जय शिवराय, जय महाराष्ट्र. बीचवरून हॉस्टेलला आल्यानंतर मी आंघोळ केली, नाश्ता केला. त्यानंतर मी मोपेड बघण्यासाठी गेलो, कारण आपल्याला महाराष्ट्र साईडच्या पण काही बीचवर जायचं होतं. त्याच्यामुळे व्हाईट नंबर प्लेट असलेली मोपेड असणं अनिवार्य आहे. ब्लॅक आणि येलो चालत नाही. त्यामुळे आपण व्हाईट नंबर प्लेटचीच मोपेड बघण्यासाठी गेलो. आणि मोपेड बघण्यासाठी काय काय काळजी घ्यायची ते मी थोडक्यात सांगणार आहे. मोपेड घेण्यासाठी तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन असलं पाहिजे. त्यानंतर ID प्रूफ म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इत्यादी. काही ठिकाणी डिपॉझिट 500 ते 200 पर्यंत रेंज करू शकतं. भाडे साधारण 300 ते 500 रुपये प्रतिदिवसनुसार असतं आणि ते सीझन वाईज बदलत असतं. ब्रेक लाईट इंडिकेटर व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्या. पेट्रोल किती आहे ते पण बघून घ्या. आधीचे स्क्रॅचेस, डॅमेज आणि इतर काही गोष्टींच्या फोटो किंवा बेस्ट वे चांगला एक व्हिडिओ बनवून घ्या. नॉर्थ गोवामधला हा हिडन जेम बीच आहे. या बीचचं नाव तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये टाका. आपण केरी बीच येथे आलो आहे आणि केरी बीच हे अशा प्रकारचे या ठिकाणी खडकं आहेत वेगवेगळ्या. आता हा एक वेगळ्याच रंगाचा खडक आहे आणि मध्ये काहीतरी केव्स पण आहे, ते पण आपण बघणार आहोत. केरी बीचच्या लोकेशनला पोहोचल्यानंतर तिथे एक आजोबा कॅफे आहे. तिथून साधारण 500 ते 600 मीटर अंतरावर या केव्ज आहेत. इथे येताना मात्र चांगल्या ग्रिपचे शूज घालून येणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, गोवा म्हणजे फक्त पार्टी नाही, काही ठिकाण मनाला शांत करणारी असतात. केव आहे इथे, पडायची भीती आहे. ओके, हे बघा या पद्धतीची केव आहे इथे. बरेचसे टुरिस्ट केव बघायला येतात. कित्येक वर्ष इथे पाणी आदळून अशा प्रकारचे असले इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आणखी पुढे जाण्याचं काही एक हिडन जेम केरी बीच आहे. नॅचरल केव्ज आहे. निसर्गाची सुंदर कलाकृती आहे. इथे आल्यावर असं वाटतं वेळच थांबली आहे. ना गर्दी, ना आवाज, फक्त लाटा आणि शांतता. कधी कधी स्वतःला भेटायला अशी ठिकाणं खूप गरजेची असतात. त्यामुळे आत्ता सेव्ह करून ठेवा. प्रसिद्ध होण्याआधीच असो. केव्स बघून आल्यावर थोडी भूक लागली होती. आजोबा कॅफे येथे येऊन पटकन कर्ड राईस ऑर्डर केला आणि बसलो समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करत. इकडे नॉर्थ गोवामध्ये बऱ्यापैकी परदेशी पर्यटकच असतात. थोडा वेळ थांबून पुन्हा हॉस्टेलला गेलो आणि फ्रेश झालो तेव्हा कळलं की मांद्रेम बीचला सनसेट बघायला सर्व जाणार आहेत. पण मला तर सोलो एक्सप्लोर करायचं होतं, म्हणून त्यांना टाळून मी एकटाच मांद्रेम बीचला पोहोचलो. इथे काही महिला मंडळ टग ऑफ वॉर खेळत आहे. मांद्रेम बीच हा उत्तर गोव्यामधील एक शांत निसर्गरम्य समुद्र किनारा आहे. त्याचा इतिहास फार मोठ्या युद्धांशी जोडलेला नसला तरी सांस्कृतिक आणि स्थानिक जीवनशैलीशी खोल संबंध आहे. पूर्वी मांद्रेम परिसर हा मुख्यतः कोळी मच्छीमार समाजाचा भाग होता. इतका सुंदर ॲटमॉस्फिअर होतं की फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. सुंदर नजारा आहे, खूप छान असा हा मांद्रेम बीच. लोक त्यांचं एन्जॉय करतात. जसं अनेक वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात होता तसाच मांद्रेम परिसरही त्यांच्या प्रभावाखाली होता. साधारण 1510 ते 1961. 1961 नंतर गोवा भारतात समाविष्ट झाला. त्यानंतर हळूहळू टुरिझम वाढायला सुरुवात झाली. मांद्रम हा इतर बीचपेक्षा कमी कमर्शियल राहिला. त्यामुळे फॉरेन टुरिस्ट इथे शांतता शोधायला येतात. योगा, मेडिटेशन, इको स्टे, कल्चर इथे पॉप्युलर झाले. मांद्रेम बीच जवळील नदी आणि सँड ड्यून्समुळे हे ठिकाण काही दुर्मिळ पक्षी आणि ऑलिव्ह रिडली टर्टल्ससाठी महत्त्वाचे. बीचवरच रिको नावाच्या या शॅकवर मस्त असे एक गिटारिस्ट लाईव्ह परफॉर्म करत होते. मला तुम्हाला पण ऐकवायला आवडेल. फ्रीडम कॅफे समोर डेली ड्रमिंग ऍक्टिव्हिटी करणारे बसतात हे माहिती होतं. अतिशय छान वाटत होतं हे म्युझिक ऐकून. आपला सकाळीच झालेला मित्र वेद सुद्धा या बसलाय आहे. तुम्हाला दिसत असेल बघा. बरं. असे मोमेंट आयुष्यात महत्त्वपूर्ण असतात.
आणि ते पूर्णपणे जगण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करत होतो. असेच नवनवीन एक्साइटिंग व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक, शेअर आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.